टिळकांडी उडाली आणि ध्यानस्थ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ या रूपात प्रकट झाले। त्या कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्टपणे दिसत असे। श्री स्वामी समर्थ महाराजांनी तेथून संपूर्ण भारतभर प्रवास केला। अनेक चरित्रकारांनी त्यांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे। यावरून सर्वप्रथम ते आसेतू हिमाचल प्रदेशात गेले। त्यांच्या हिमालयाच्या वास्तव्यात त्यांनी एका चीनी दाम्पत्याचे गर्वहरण केले। त्याचप्रमाणे एका तपोनिष्ठ संन्याशाला दत्त रूपात दर्शनही दिले। त्यानंतर ते केदारनाथ, हरिद्वार, काशीहून बंगाल येथे आले। तेथे त्यांनी कालंका मातेचे दर्शन घेतले। पुढे ते कलकत्त्याहून जगन्नाथपुरी येथे आले। तेथे अलौनी बुवा नावाचे थोर संन्याशी होते। त्यांनी आपले दर्शन देऊन ते पुढे हैदराबाद येथे आले। तेथे काही दिवस वास्तव्य करून मग मोहोळ, पंढरपूर, बेगमपूर, सोलापूरहून स्वामी स्वारी इसवी सन 1857च्या सुमारास अक्कलकोट येथे आली। या प्रवासादरम्यान प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात होते। कुठे ते चंचल भारती म्हणून प्रसिद्ध होते, तर कुठे चैतन्य नृसिंह सरस्वती या नावाने लोक त्यांना ओळखत। मंगळवेढ्यात ते दिगंबर बुवा म्हणून ओळखले जात होते। अक्कलकोटात आल्यावर मात्र अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज या नावाने ते प्रसिद्ध झाले आणि त्यांची कीर्ती दशदिशांत पसरली। श्री